हाय फ्रेंड्स, मी गौरी वालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला इथे हे ब्लाऊज शिवायला आलेले आहे. तर ब्लाऊज शिवण्याआधी आणि ब्लाऊज शिवून झाल्यावर आपण ब्लाऊजला कशी फिनिशिंग द्यावी, त्यामुळे नक्कीच आपले कस्टमर हे वाढू शकतात. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज पीस खूप चुरगळलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण ते ब्लाऊज इस्त्री करून घेऊ. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज पीस खूप चुरगळलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण ते ब्लाऊज कट केले तर आपल्याला ते व्यवस्थित कट होणार पण नाही आणि ब्लाऊज हे कापड हे कमी जास्त होईल. तर आपण त्यावरती व्यवस्थित अशी इस्त्री करून घेऊ. त्यामुळे आपले ब्लाऊज पण लवकर शिवून होईल आणि ब्लाऊजला पण छान फिनिशिंग येईल. तर अशा पद्धतीने आपण या सर्व ब्लाऊज पीसला व्यवस्थित अशी इस्त्री करून घेणार आहोत. तर आपण त्यावरती मॅचिंगचे अस्तर पण घेऊन आलेलो आहोत. तर त्या अस्तरला पण मी इस्त्री फिरवून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला कट करायला एकदम सोपे पडते आणि ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये कट होते. तर अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊज पीस आणि अस्तरला व्यवस्थित अशी इस्त्री करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने काही ब्लाऊज आपले शिवून झालेले आहे. तर शिवून झाल्यावर पण आपण त्यावरती इस्त्री करून घेणार आहोत. त्यामुळे ब्लाऊजला आणखीन छान फिनिशिंग येते आणि आपले कस्टमर पण वाढतात. तर अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज शिवल्यावर प्रॉपर फिनिशिंग दिली की आपले ब्लाऊजचे कस्टमर पण वाढतात आणि ब्लाऊज पण घातल्यावर एकदम व्यवस्थित दिसतो. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मी इथे ब्लाऊजचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही पहा. तर अशा पद्धतीने मी इथे हा पंचकोनी गळा पण कसा शिवायचा तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही पहा. तर अशा पद्धतीने मी या ब्लाऊजला पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इस्त्री करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने यावरती छान असा साडीतीलच काठ लावून घेतलेला आहे, त्याने पण खूप छान लुक आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व ब्लाऊजला व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये इस्त्री करून घेतलेली आहे. तर तुम्ही पण अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे पण नक्कीच कस्टमर वाढू शकतात. तर अशा मी जितके ब्लाऊज शिवून झालेले आहेत तितक्या सर्व ब्लाऊजला इस्त्री करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज शिवण्याआधी पण इस्त्री फिरवून घेतली की आपले ब्लाऊज कट करायला एकदम सोपे पडतात. तर अशा पद्धतीने मी ते सर्व ब्लाऊजला इस्त्री करून